कविप्रविष्य यूट्यूब चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत. या एपिसोडचं शीर्षक संयमाची परिसीमा. विषय अर्थातच बांगलादेश. 1971 बांगलादेश हा पाकिस्तानचा एक भाग अलग करून दिला गेला आणि यामध्ये भारताची महत्त्वाची भूमिका. 1971चं युद्ध, इंडिया अँड पाकिस्तान वॉर. अनेक सैनिकांनी आहुती दिली. प्रचंड मनुष्यहानी आपली झालेली आहे. तथापि आपण युद्ध जिंकलो. त्यांचे सैनिक आपण परत केले. मी मागच्या एका व्हिडिओत सांगितलं. थोडे थोडके नाही, 93,000 सैनिक सन्मानाने परत केले. आणि त्यांचं वागणं काय आहे तुम्ही आम्ही पाहतोच आहोत. सिन्स 1947 किती वेळा आपल्यावरती युद्ध लादलं गेलं आणि कसे छुपे हल्ले शेकडो वेळा झाले आणि हजारो शहीद झाले आपले सैनिक याच देशाच्या मातीसाठी. कोणामुळे? ह्याच अतिरेकी विचार करणाऱ्या आपल्या शेजारच्या देशामुळं. आणि आज तो बांगलादेश जळतोय. देशातला काही भाग जळतोय. तिथं जे अल्पसंख्याक आहेत, हिंदू आणि इतर धर्मीय, त्यांची दुकानं जळत आहेत, त्यांची घरं जळत आहेत, जिवंत माणसं जाळली गेली आहेत आणि हिंदू बायका मुलींना किडनॅप केलं गेलं आहे. जे काही तुमच्या नजरेसमोर येतं आहे, बातम्यांमधनं, पेपरमध्ये येतं आहे, मित्रांनो, तुम्ही फक्त लक्षात घ्या, टी व्हीवर दिसणारा तो अतिरेकी वागणारा मॉब किती लोकांचा आहे आणि तुमच्या नजरेसमोर येते ते किती तुरळक आहे. त्याची व्याप्ती किती असेल याची कल्पना जरी तुम्ही केलीत ना, तरी अंगावर काटे येतील. 27 जिल्ह्यामध्ये हायदोस होता. 27 जिल्ह्यातल्या प्रत्येक अल्पसंख्याकाला आज रात्रीची झोप उडालेली आहे. इतकी माणसं मारली गेली आहेत. आणि मित्रांनो, आपल्याकडे एक कायदा आहे. प्रेताची जरी विटंबना केली ना, तरी सुद्धा आपल्याला जेलची हवा खावी लागते. आज असे काही व्हिडिओ आहेत की अरे मारलंय त्या व्यक्तीला, तुम्ही मारलंय, तो मेलाय, त्याच्या नाकातोंडातनं डोक्यातनं रक्त येते, त्याच्या अंगावर वार केलेले दिसत आहेत आणि त्यानंतर सुद्धा त्याच्या प्रेताची विटंबना करत तुमचे डायलॉगबाजी, तुमचे व्हिडिओ चालू आहेत. नीचपणाचा हा कहर झाला नाही का? आता मी तर एक असं आव्हान करीन, आज मी जे काही ऐकलं की बांगलादेशमधले सगळे अल्पसंख्याक हिंदू आणि हे सगळे एकत्र झालेत आणि त्या हिंदू लोकांनी मोठी रॅली काढली आहे. सीमेपासनं 4-5 किलोमीटरच्या अंतरावर ही सगळी गर्दी येऊन थांबलेली आहे. साहजिक आहे, ताकद तुम्हाला दाखवलीच पाहिजे, एकी तुम्हाला दाखवलीच पाहिजे. ह्या एकी जी दाखवलेलं दृश्य दिसतंय बांगलादेशमधल्या हिंदूंचं, त्यासाठी मी त्यांना करोडो सॅल्यूट करतो. इतक्या यातना, इतकी माणसं मारली गेलेल्यानंतर सुद्धा खचून न जाता एकत्र येऊन आपलं अस्तित्व दाखवायचं त्या पूर्ण देशाला. इसीलिए भी एक बहुत अच्छा जज्बा लगता है सीने में, जो आज आपल्याला भारत देशात दिसून येत नाही. चालू आहेत आपल्याकडं पण छोटे मोठे मोर्चे काही काही भागात चालू आहेत, जे अगदी कट्टर आपलं राष्ट्र मानतात, आपल्या या भारताला, आपल्या या हिंदुस्थानला. ती लोक चळवळ करतायत, ती लोक मागणी पण करतायत. पण बरेचसे झोपलेलेच आहेत ना. पूर्ण एकी दिसत नाही आपल्याकडं. आपल्याकडे सुद्धा ज्या प्रमाणात एकी दिसायला हवी होती, कारण संयमाची परिसीमा झाली ना ताई. कुठपर्यंत संयम ठेवणार तुम्ही? का तुमच्या घरात घडेपर्यंत संयमच ठेवणार? आपल्या घरातल्या बायका पोरींना उचलून नेईपर्यंत तुम्ही संयमच ठेवणार का? हा प्रश्न ज्याने त्याने
स्वतःला विचारायचं आहे. आणि बाकीच्या बारीक सारीक गोष्टींसाठी आपण त्या राजकारण्यांशी लढतोय ना, भाषणबाजी करतोय ना आपण, हे थोडं बाजूला ठेवायला हरकत नाही आहे. कारण हा ज्वलंत प्रश्न हा प्रत्येकाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रत्येकाच्या घरादाराच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. प्रत्येक घरातल्या आपल्या आया-बहिणींच्या सुरक्षेचा प्रश्न आहे. असं नाही वाटत प्रत्येकाला? का इतर विषयच महत्त्वाचे आहेत? मित्रांनो, या पार्श्वभूमीवरती खेद वाटतो मला, की ज्या घराने आम्हाला बाळकडू दिलं हिंदुत्वाचं, त्या घरातलंच गोंडस बाळ काय उद्गार काढतंय आणि अक्षरशः आपल्याच एका प्रचंड मोठा राजकारणी जो गेला आता त्याचा बंधू, त्यांनी जाहीररित्या सांगितलंय, की आता या हिंदुत्व आम्हाला शिकवलेल्या या घरातल्या या गोंडस बाळांनी फक्त दिवसातनं 5 वेळा नमाज पढायचे राहिलेत. असं वक्तव्य करण्याची वेळ येते असं तुम्ही वागता, म्हणजे तुम्ही किती विकले गेला आहात, तुम्ही किती नीच तळाला गेला आहात, हे बघून ऐकून प्रचंड खेद वाटतो, प्रचंड खेद वाटतो. म्हणजे आज जी काही थोडी बहुत माणसं मागे दिसत आहेत ना, ती सुद्धा उद्या ह्याच्या मागे दिसणार नाहीत आणि दिसली नाही पाहिजेत, असंच मी सगळ्यांना विनंती करेन. इतरांना गद्दार म्हणताना तुम्ही अख्ख्या देशाशी, अख्ख्या धर्माशी गद्दारी करताय, हे एकदा आरशात त्यांनी बघायला नको का? बघायला पाहिजे स्वतःचं तोंड आरशात एकदा. आपण कोणती वक्तव्य करतोय, पूर्वी आपण काय बोलत होतो, आपल्या बापाने आपल्याला काय शिकवलं, आपल्या बापाने या देशासाठी काय केलं, धर्मासाठी काय केलं. आपण कोणाच्या फोटोला नमन करून प्रत्येक वेळेस भाषणाची सुरुवात करतो. त्या छत्रपती शिवरायांचा सुद्धा आपल्या या डायलॉगने अपमान होत नाहीये का? या साध्या साध्या गोष्टीसुद्धा राजकारणातला पैसा टिकवण्यासाठी, खुर्च्या टिकवण्यासाठी, मलिदा कमावलेला लपून राहावा यासाठी, आपल्या फॉरेनला घेतलेले बंगले, पॅलेस, जमिनी या अबाधित राहाव्यात यासाठी तुम्ही किती लांगुल चालन करणार कोणाचं? पण मित्रांनो, नाही. हे जे जॅकेट आणि पांढरे कपडे घालून फिरतायत ना, ही लोकच तुमच्या आमच्यात आग लावणार आहेत एक दिवस. आणि अशी आग लागणार आहे की ते सेफ राहतील, पण तुमच्या आमच्या घरातल्या एकमेकांच्या कत्तली विनाकारण होतील. म्हणूनच संयमाची परिसीमा जरी गाठलेली असली तरी आपल्याला, तुम्हा आम्हाला, म्हणजे मी दोन्ही धर्मातल्या सुज्ञ लोकांसाठी बोलतोय, डेफिनेटली बीइंग हिंदू कुठल्याही जिहादीला कधीच मी कड घेणार नाही, कधीच बाजू घेणार नाही. पण त्यांच्यात जे चांगले आहेत त्यांना चांगलं म्हणणं सुद्धा मी कधी सोडणार नाही. आता ते चांगले सुद्धा जर वेळ आल्यानंतर जर काही उलटपालट करणार असतील तर आम्हाला सुद्धा तसंच वागावं लागेल, हे जग जाहीर आहे. परंतु प्रत्येक माणसाने ही संयमाची परिसीमा जेव्हा गाठली जाते तेव्हा आपला तोल जाऊ शकतो. आणि म्हणूनच त्याच ठिकाणी आपण आपल्या स्वतःला दोन्ही साईडनी एकमेकांना सावध करायचे. कारण रक्तपाताने कोणतीही गोष्ट साध्य होणार नाही. आणि तो जर होणारच असेल रक्तपात, तर त्याच्यातून नुकसान तुमचं आमचं होणार आहे. जे आग लावतायत ते मस्तपैकी कुठे ना कुठे फॉरेनला त्यांच्या बंगल्यात मस्त स्विमिंग पूलमध्ये, अगदी बाथटबमध्ये पडून मस्त टीव्हीवर तुमच्या आमच्या कत्तली बघत बसतील. ही गोष्ट लक्षात घ्यायची आहे. आणि आता येणाऱ्या निवडणुकात नक्की आपण कोणाच्या मागे जायचं आहे? पुन्हा 30-30 चेहरे, 30-30 चेहरे या खुर्च्यावर दिसतील असं वागायचं का आपण काही नवीन निर्णय घ्यायचा? देशहिताच्यासाठी जी माणसं झटतायत त्यांच्या मागं आपण जायचं की नाही जायचं? या साध्या साध्या गोष्टी आता एकमेकातले हेवे दावे बाजूला काढून आपल्याला खरोखर देशहित, तुम्हा आम्हाला नंतर शरणार्थी म्हणून घेणारा एकही देश नाही, याची जाण कदाचित खूप कमी लोकांना आहे. प्रत्येकाला वाटते आमचं काही होणार नाही. अरे पण वेळ येऊ शकते. इफ पॉप्युलेशन इज इन्क्रीजिंग विथ सच अ स्पीड, 10 वर्षात वेळ येऊ शकते तुम्हा सगळ्यांवर. तुम्हा सगळ्यांवर म्हणजे त्यात मी पण आलो, आपल्या सगळ्यांवर. आणि मग आपल्याला तोंड घेऊन जायला घरदारं लुटली जाणार, तुमचं काही राहणार नाही. चंबू गावाला आवरून हाती लागेल तेवढे घेऊन तुम्हाला सीमा पार करून जावं लागणार. कुठे जाणार तुम्ही? जाणार कुठे? शेजारी कोण आहे तुमच्या?
पाकिस्तान तुम्हाला घेणार आहे, सौदी कंट्री तुम्हाला घेणार आहेत, बांगलादेश तुम्हाला घेणार आहे, चीन तुम्हाला घेणार आहे? नाही, तुम्हाला देशोधडीला लावायला निघालेलीच ही सगळी मंडळी आहेत. नो एनी कंट्री इज देअर. म्हणून हा देश तुमचा आहे. मग त्याचं अस्तित्व जर टिकणार नसेल, तुमच्या नालायकपणामुळे टिकणार नसेल, तुमच्या आमच्या, तर मग आपण थोडंसं शहाणपण दाखवणं गरजेचं आहे की नाही? नक्कीच गरजेचं आहे. चला, संयम तर नक्की ठेवायचा आहे, परंतु देशहितासाठी जे कोणते कायदे आज बदलण्यासाठी सरकार धडपडतंय, त्या ठिकाणी मी प्रत्येकाला स्वतःच्या पक्षाची जी काही तुमची एक जाहीरनामा तुम्ही केला असेल किंवा पक्षाची जी काही बाजू असेल, ती बाजू थोडा वेळ बाजूला ठेवा आणि देशहितासाठी ज्या काही दुरुस्त्या करायच्या आहेत काही कायद्यांमध्ये, त्या करण्यासाठी नक्कीच पाठिंबा द्या. ज्या योगे देशाचं अस्तित्व टिकेल आणि इथल्या हिंदूंचं अस्तित्व टिकेल. अल्पसंख्याकांच्या सोबत आम्ही ज्या आनंदाने राहतोय, तो आनंदसुद्धा या देशातला टिकून राहिला पाहिजे. कुणाच्याही मनात अशी ईर्ष्या उत्पन्न नाही झाली पाहिजे की हे हिंदुस्तान मैं काबीज करूंगा, इस पे मैं कब्जा करूंगा. आणि असं जे कोणी दिवास्वप्न बघत असतील ना, तर मग 120 कोटी जनता जेव्हा पेटून उठेल माझ्यासारख्या काही लोकांच्या वक्तव्याने, नक्कीच स्फुरण मी आणू शकतो आणि बाहर पण पडू शकतो. ऐसी बातें नहीं है कि कुछ लोग एसी में बैठ के बातें करते हैं, इलेक्शन के टाइम पे बाहर आते हैं, इधर का दौरा उधर का दौरा करते रहते हैं. ऐसी बात इस प्रवी में तो नहीं. वक्त आया तो कुछ भी करने के लिए तैयार हूँ. आखिर देश के सिपाही का बेटा हूँ. मित्रांनो, ही तळमळ, ही कळकळ, ही का मी बोलून दाखवतोय? तर ही कळकळ, तळमळ ही तुमच्या कानापासून मनापर्यंत पोहोचली पाहिजे आणि आपला प्रत्येक व्यक्ती हिंदू हा संघटित झाला पाहिजे. जातनिहाय जे आपल्यामध्ये भिंती उभ्या झाल्यात ना, त्या भिंती जरा तोडून एकमेकांना आपण हस्तांदोलन केलं पाहिजे. जे वैयक्तिक जातीचे प्रश्न आहेत ना, ते पण आपण सामोपचाराने घेऊन जे काही आहे हिताचं, जे काही आपल्याला देश देऊ शकतो, त्याचा स्वीकार करण्यासाठी मानसिक तयारी करता आली पाहिजे. अरे, ज्यांना काहीच आरक्षण नाही आहे, आमच्यासारख्यांना काय, आम्ही कधी भीक मागायला मोर्चे काढले? नाही काढले. मी कधीच जातपात सांगत नाही, माणूस इतकंच सांगतो मी. पण इतक्या मोठ्या मनाने वागणारी माणसंसुद्धा भेटत नाही आहेत आजकाल. पोकळ जातीभिमान. अरे, तू कोणत्या जातीत जन्माला आला, त्यात तुझं कर्तव्य शून्य असताना तू काय कॉलर टाईट करून सांगतो की मी अमुक जातीचा? मला अक्षरशः हसू येतं. अरे ठीक आहे, धर्माभिमान असावा, देशाभिमान असावा. मी तर म्हणतो सर्वात प्रथम देशाभिमान पाहिजे. अरे, आपल्या देशाकडे जर कोणी वाकड्या नजरेने बघत असेल आणि आपल्या देशाचंच अन्न खाऊन याच देशाशी जर कोणी गद्दारी करत असेल, तर त्याला हाणायला गेलं पाहिजे. तुम्ही मुद्दाम हा शब्द वापरतोय मी, मग तो कोणत्याही धर्माचा का असेना. एखादा हिंदूसुद्धा गद्दारी करत असेल या हिंदुस्थानशी, तर त्यालासुद्धा जगण्याची त्याची लायकी नाही हे त्याला ऐकवावं लागेल, हे त्याला सांगावं लागेल आणि त्याला बजवावं लागेल. वॉर्निंग कॅन बी गिवन ओनली वन्स. मित्रांनो, संयमाची परिसीमा पाहिली जाते सगळीकडनंच, चारी बाजूंनी. तरी पण आपण संयम ठेवायचा आहे. मी मुस्लिम धर्मियातल्या ज्यांना मी चांगलं मानतो, जी लोक खरंच काही वैचारिक पातळी घेऊन जगतायत, अशा लोकांना मी आव्हान करतो की तुमच्यातल्या जिहादींना आम्ही ठेचण्याआधी तुम्ही ठेचा ना. असं काहीतरी राष्ट्रप्रेम तुमच्या मनामध्ये उत्पन्न होऊ द्या. CAA आणि NRC लोकल मुस्लिम्सला काही धोका आहे का? नाही आहे. जे शरणार्थी आलेत आणि ज्यांनी बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड बनवलं आहे, वोटर्स कार्ड बनवली आहेत, त्यांच्या विरुद्ध तुमच्यातल्या चांगल्या लोकांनी आवाज उठवा ना. गर्दी कमी होऊ द्या इथली. त्याच्यानंतर जे देशहिताचे कायदे आहेत, काही काही तुम्हाला कटू वाटतील कायदे, पण केलीत ना आता आईश. मिरवल्यात ना तुम्ही, सगळे फायदे घेतलेत तुम्ही. मग आता जर थोडा कायद्यात बदल झाला, पॉप्युलेशन वाढलेलं आहे, देश चालवणं अवघड होत चाललेलं आहे, खिरापत वाटणं हळूहळू कमी केलं पाहिजे. जे राजकारणी मस्तपैकी मलिदा कमावले 50-60 वर्ष, मी तर आव्हान करतो
त्यांचासुद्धा मलिदा बाहेर काढता आला पाहिजे, असेही कायदे करा. पैसा कुठेतरी फिरवायचा, बोगस कंपन्या स्थापित करायच्या आणि 2 नंबरचा पैसा ट्रेडिंगमध्ये गुंतवायचा, शेअर बाजारात गुंतवायचा आणि मॉरिशसवरनं तो दुप्पट तिप्पट चौपट करून व्हाईट करून इंडियात आणायचा आणि मग कन्स्ट्रक्शन लॉबी, मग तुमची मोठमोठी कॉन्ट्रॅक्ट्स जे कोणी घेत आहेत त्यांच्याशी पार्टनरशिप करत उद्योगपती राबणार, त्याची माणसं राबणार. हे पांढरे बगळे घरात बसून त्यांच्या तिजोरीत पैशाचा पाऊस पडत राहतो. कुणालाही काही समजणार नाही, कुठेही सापडणार नाहीत ही लोक, कारण ह्यांना शोधायचे आदेश देणारे कोण? ह्यांचेच भाऊबंद. फक्त एकमेकांच्या विरुद्ध इलेक्शनच्या तोंडावर आल्यानंतर भाषणबाजी करायची, मी तुझं हे काढेन, मी तुझं ते काढेन. अरे पण कोणी कोणाचं काही काढलं का? नाही काढत. जनता मूर्ख बनते, तुम्ही आम्ही मूर्ख बनतो. गपचूप रांगेत उभं राहून ऊन असो पाऊस असो व्होटिंग करतो. कोण असतात बॅलेट पेपरवर? तेच फोटो असतात, 30 नावं असतात, फक्त थोड्याशा कोलांट्या उड्या मारलेल्या असतात, फक्त थोडीशी वैचारिक बदल दाखवलेला असतो, कार्यकर्त्यांना तयार केलेलं असतं. कार्यकर्ता काय, त्याची व्याख्याच झाली आजकाल. इलेक्शनच्या आधी 1 महिनाभर घरी जेवायला नाही आहे मी असं सांगून तरुण पोरगा बाहेर पडतो, मोटरसायकलवर महिनाभर फिरतो, का तर रोजचे 1000 रुपये खिशात पडलेले असतात. ह्या सगळ्या शोकांतिका बंद झाल्या पाहिजेत. असे जर काही कायदे होणार असतील तर अशा कायद्यांमध्ये दुरुस्त्या करताना मी तर म्हणतो प्रत्येकाने पाठिंबा दिला पाहिजे. जे देशहिताचे कायदे आहेत त्याच्यासाठी मला असं वाटतं की आता जनतेने रस्त्यावर येण्याची वेळ निर्माण झाली आहे. जनतेने ह्या बगड्यांना सांगितलं पाहिजे की देशहिताचं काय काय आहे आणि तुम्ही काय करताय. जनतेने त्यांना विचारलं पाहिजे की तुम्ही ॲफिडेव्हिटमध्ये दिलेले हे 600 कोटी रुपये तुम्ही कुठल्या धंद्यात कमवले. जनतेने त्यांना विचारलं पाहिजे की तुझं वय जर 31-32 असेल तर तुझ्या ॲफिडेव्हिटमध्ये असलेली ही तुझी 70 कोटीची मालमत्ता, 90 कोटीची मालमत्ता आली कधी, कुठून आली? अरे आमच्यासारखी माणसं 32 वर्ष नोकरी केल्यानंतर सुद्धा हाती काही लागत नाही. एक छोटंसं घर बांधू शकतो 30-30, 32, 35 वर्ष नोकरी केलेला सरकारी नोकर. तेव्हा ह्यांच्याकडे हे कोट्यावधीची ही जी माया जमा झाली आहे, हा तर खूप नंतरचा प्रश्न आहे. जोपर्यंत ही 30-30 माणसं त्या रिंगणामध्ये आहेत तोपर्यंत त्यांना कोणीही डिवचू शकणार नाही आहे का? हा पण प्रश्न आज जनतेने एकमेकात विचारायचा आहे आणि सुज्ञपणाने इथून पुढच्या प्रत्येक वेळेस लोकशाही आहे, आपल्या घटनेने दिलेले आपल्याला अधिकार आहेत, त्याप्रमाणेच आपल्या सत्सत विवेक बुद्धीला स्मरून जे काही योग्य वाटतं अशाच पद्धतीने आपण मतदान करणार आहोत. 5 वर्षातनं एकदा मिळणारा हक्क हा आपण 2-4 हजार रुपयात विकणार नाही आहोत, अशी शपथ जरी सगळ्यांनी घेतली ना तर नक्कीच बदल दिसून येऊ शकतो. आणि संयम दोन्ही बाजूंनी पाळायचा आहे ही नम्र विनंती करतो मी. बांगलादेश त्यांच्यात काय आग लागली असती ना तर आम्ही मध्ये बोलायची गरज पण नव्हती. पण तुम्ही एखाद्या गोष्टीचा गैरफायदा घेऊन हिंदूंच्या घरावर दरोडे घालता, हिंदूंच्या आया बहिणींना पळवून नेता बांगलादेशमध्ये आणि तिथले तुमचे हे समाजकंटक टार्गेट करतात, त्यांची घरं जाळतात, दुकानं लुटतात. त्याच्यामुळं आम्ही मध्ये बोलणारच आता. आणि नुसतं बोलणार नाही, संयम जर सुटला तर इतिहासाची पुनरावृत्ती थोडीशी उलटी होऊ शकते. मग ज्या काही कत्तली होऊन रेल्वेच्या बोगीज भरून आल्यानं तिकडून तो प्रकार उलटा होऊ शकतो. मग प्रत्येक घरातनं एक सरदारभाई वल्लभभाई पटेल जन्माला येऊ शकतो, प्रत्येक घरातनं एक महाराणा प्रताप बाहेर पडू शकतो, प्रत्येक घरातनं एक छत्रपती शिवाजी पण बाहेर पडू शकतो, प्रत्येक घरातनं एक संभाजी महाराज पण बाहेर पडतील. कारण होतं काय, संयम आता सुटला ना तर मात्र कठीण आहे. मग हे घडायला नको आहे. देशामध्ये ही अनागोंदी नको आहे. कारण देश 3rd बिगेस्ट इकॉनॉमी इन द वर्ल्ड या रस्त्यावर चाललेला आहे. चांगले आपल्या इथं प्रगती होती आहे, बाहेरचे इन्व्हेस्टर्स येत आहेत. आणि जर या देशात अशी जर आग लागली तर बाहेरचे इन्व्हेस्टर कसे येतील? प्रगतीला खीळ बसेल. जो काही एम्प्लॉयमेंट सोर्स निर्माण होणार आहे, जे काही रोजगार निर्मिती होऊ शकते ती होणार नाही आहे. आजच बोंबाबोंब चालली आहे, रोजगार नाही. आणि पुन्हा जर अशा परिस्थितीत तुमच्या आमच्या वैचारिक मतभेदामुळं किंवा पोकळ ईर्षेमुळं जर आपला देश अशा आगीमध्ये जर होरपळत राहिला
तर मात्र या देशाचं काही खरं नाही आणि या देशातल्या लोकांचं काही खरं नाही. मित्रांनो, पुन्हा पुन्हा मी विनंती करेन की आपण दोन्ही बाजूंनी सतसत विवेकबुद्धी जागृत ठेवू, प्रत्येकामध्ये एक धमक आणू की जे चुकीचं आहे ते चुकीचं म्हणण्यासाठी कोणत्याही धर्माच्या माणसाने घाबरलं नाही पाहिजे. भले त्याच्यातून बेनिफिट जरी तुमच्या धर्मियांना मिळत असेल तरी तुम्ही ते कबूल करायला पाहिजे. त्याच्यासाठी इतकं मन तुमचं स्वच्छ पाहिजे, मन मोठं पाहिजे, तुमची थिंकिंग लेवल इतक्या उंचीवरची पाहिजे की अरे हो, स्वातंत्र्याच्या वेळेस आम्ही होतो अल्पसंख्याक, पण आता त्याच फायदे आम्हाला आता काही गरज नाही, आता नाऊ वी आर वेल सेटल्ड, असं तुम्हाला स्वतःला म्हणता आलं पाहिजे. 76 वर्षाचा कालावधी गेला आता आणि तरी तुम्ही 47चे फायदे सगळे तुम्हाला अजून हवे आहेत. बरं, त्या फायद्यांचा, त्या कायद्यांचा गैरवापर करत तुम्ही वाटेल त्या जमिनी, इमारती बळकवत चाललेला आहे. बाकीच्या या गोष्टी ज्या आहेत, वक्फ बोर्ड ॲक्ट जो काही आहे 2013चा, ज्या काही दुरुस्त्या केल्यात, विचित्र दुरुस्त्या, ज्या खूपच हार्मफुल आहेत, त्याच्याविषयी पुढच्या व्हिडिओत. तुर्तास आपण संयमाची परिसीमा जरी गाठलेली असली तरीही अजून थोडा आपण संयम ठेवूयात. एकमेकांशी सौहार्दाचं वातावरण कसं निर्माण होईल हे पाहूयात आपण. आणि आपल्याला जर पांढरे बगळे वेड्यात काढत असतील, आपल्यामध्ये दुफळी निर्माण करत असतील, तर वेळीच त्या बगळ्यालासुद्धा ठेचण्यासाठी, ठेचणे याचा अर्थ अगदी शब्दशः नका घेऊ, मानसिकरित्या आणि त्याचं फायनान्शियली, मॉरली खच्चीकरण कसं होईल हे सुद्धा जनता नीट ठरवू शकते. त्या रस्त्याने पण आपण जायची मानसिकता नक्की दाखवूयात. जय हिंद, जय भारत.